होते आणि त्यात गाणं लागायचं सकाळी सकाळी. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठील वखरी वनमाही उदया चळी मित्र आला. आणि त्यावेळेचं वातावरण असं होतं, कोणीतरी दारात सडा घालते, कोणी तुलसी महाराणीला पाणी घालते, घरातले जेंट्स लोक आहेत ते काहीतरी कामं करतात. आणि आत्ताच्या जीवनात आपण बघितलं तर सकाळी सकाळी मम्मी उठल्या मुलग्याला सांगते मोबाईल आण रे माझा तेवढा, बघू दे व्हॉट्सअप मला चेक करू दे. हे आता आपली परिस्थिती झालेली आहे. तर आपण बघूया शास्त्रामधली अशी काही उदाहरणं ज्या स्त्रियांनी काय काय केलं. तर त्याच्यामध्ये आपण जिजाबाईंचं उदाहरण घेऊ शकतो आहे, ज्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं. शिवाजी महाराजांच्या विषयी आपण इतकं ऐकतो की पूर्ण देशावरती त्यांनी आपला अधिकार गाजवला, पण त्यांना घडवणारी कोण होती? ती जिजाबाई होती. त्यांनी लहानपणी त्यांना महाभारत रामायण ह्यातल्या सगळ्या शौर्यगाथा सांगून त्यांना इन्करेज करत होते. आणि म्हणतात ना की प्रत्येक एक यशस्वी पुरुषामागं एका स्त्रीचा हात असतो. तर जिजाबाईचं उदाहरण आपल्यासमोर आहे. त्याच्यानंतर आपल्याला सावित्रीबाई फुले आहेत आपल्याकडं. बघा, जर सावित्रीबाई फुलेने त्यावेळेला अंगावरती दगड घालून किंवा अंगावर शेण टाकून घेऊन एवढ्या जर परिस्थितीत अपमान सहन करून जर त्याला शिक्षणाचा आपल्याला फायदा दिला नसता, तर आज हे आपण जे खुलं व्यासपीठ आज तयार केलेलं आहे ते मला वाटत नाही की आपल्याला हे मिळालं असतं. आज सावित्रीबाई फुलेंना खरोखर आपण मानलं पाहिजे की त्यांच्यामुळं आज आपण इथं बसू शकलो आहे. त्याच्यानंतर आपण महाभारतातलं जर गेलो तर कुंती महाराणी बघा, ज्या वेळेला त्यांचे पांडू होते पती आणि माद्री तर सती गेली, हे दोघं गेल्यानंतर 5 मुलांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्यासारखा त्रास म्हणजे कुणीच काढू शकत नाही. भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये 7व्या अध्यायामध्ये कुंती महाराणीच्या ज्या प्रार्थना आहेत त्या एवढ्या आश्चर्यजनक आहेत की त्या म्हणतात की भगवंता तू मला दुःख दे. कशासाठी दुःख दे? जोपर्यंत माझ्या जीवनात दुःख येणार नाही ना, मला तुमची आठवण नाही येणार आहे. म्हणजे मी तुमची कधी आठवण करेल? जेव्हा मला दुःख येईल. तरी पूर्ण जीवन शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण दुःखमय काढलं, पण तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या मुलांना कधी सांगितलं नाही की तुम्ही त्यांच्याबरोबर युद्ध करा. युद्ध तर कौरवांना करायचं होतं, पण पांडवांच्या बाजूनी त्या नेहमी सांगायच्या की म्हणतात ना गावाकडची लोक की मुंगीहून साखर खाणं हत्तीहून लाकडं फोडण्यापेक्षा लई चांगलं आहे, की मुंगीहून साखर खाणं. ह्या आपल्या कुंती महाराणी आहेत. त्याच्यानंतर आपण बघतोय देवहूती आणि कर्दमुनीची स्टोरी भागवतामध्ये आहे 3ऱ्या स्कंदामध्ये. त्याच्यामध्ये देवहूतीने कर्दम ऋषीशी लग्न केलं होतं आणि ऋषीमुनी जास्त म्हणजे त्यांचा साधनेवर जास्त भर असतो, भक्तीवरती साधनेवरती. तरी त्यांनी त्यांची 2 वर्ष देऊन त्यांच्यासाठी एक छान महल बनवला आणि त्यांनी सांगितलं होतं की मला 1 पुत्र प्राप्तीनंतर मी तुला सोडून जाणार आहे म्हणून. आणि खरोखर 1 पुत्र झाला कपिल मुनी आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांना सोडलं. पण त्या कपिल मुनींनी सांख्यशास्त्र सांगितलं. पूर्ण सांख्यशास्त्र आहे ना ते कपिल मुनींनी सांगितलं, म्हणजे ती आईच होती ज्यांनी मुलांना सांगितलं. त्याच्यानंतर आपण ध्रुव महाराजांचं उदाहरण, तर मला ते 4थीला आम्ही होतो त्यावेळेला आम्हाला सुनीतीची सुरूची स्टोरी होती तुम्हाला सगळ्यांना होती ना. एक आवडती एक नावडती. आणि आवडती म्हणायची की म्हटली की तिच्या पतीच्या मांडीवर बसण्याचा अधिकार तुला माझ्या पोटून जन्म घ्यायला लागेल तर तू तिथं बसू शकतोयस, नाही तर तू तिथं बसायचं नाहीस. ते खूप रडत आले, खूप लहान होते ध्रुव महाराज तेव्हा. मग ते रडत रडत घरी आले आणि सुनीतीला सांगितलं. तर सुनीतीने त्यांना सांगितलं की तुला जर काय प्राप्त करायचं असेल तर तू भगवंतांची भक्ती कर. आणि फक्त 6 महिन्याच्या काळामध्ये त्यांनी अशा गोष्टी प्राप्त केल्या जे सामान्य म्हणजे किती म्हणजे आपलं वय झालं तर पण आपण त्या गोष्टी प्राप्त करू शकत नाही. जसं पहिल्यांदा 8 दिवसातून अन्न खाणं, नंतर झाडपाल्यावर, नंतर एका पायावरती उभं राहणं, असं करून त्यांनी भगवंतांची प्राप्ती केली. आणि पूर्ण राज्य आपण जो ध्रुव तारा म्हणतो आकाशात, ते ध्रुव राज्य त्यांना मिळालं. आणि शेवटच्या क्षणी जाताना नंद सुनंदन विमान घेऊन आले आणि ध्रुव महाराजांना घेऊन चालले होते. तर विमानात बसल्यानंतर ध्रुव महाराज म्हणाले की मला खूप वाईट वाटते. ते म्हणले का? तर मला हे जे शिकवलं ना सगळं माझ्या आईने शिकवलेलं आहे आणि माझी आई नाही ना माझ्याबरोबर. म्हणले कोण म्हटले तुझी आई नाही आहे तुझ्याबरोबर? तर बघ
तुझ्या समोरून बघ की तुझ्या आईचं विमान आहे ना तुझ्या पुढं गेलेलं आहे. म्हणजे आईला ज्या प्राप्ती झाली ती आईने जे शिकवलं ते ध्रुव महाराजांना प्राप्त झालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, भागवतमच्या पहिल्या स्कंदाच्या 18व्या अध्यायातल्या 80व्या श्लोकमध्ये एक उदाहरण येतं की त्याच्यामध्ये सांगतात की ज्यावेळेला ही 5 पांडव पण उत्तरायण आपण म्हणतो ना, उत्तर दिशेने जाणं म्हणजे हे आपलं पृथ्वीतल सोडून चालले होते, तेव्हा ते जेव्हा चालले होते त्यांनी पत्नीनं नाही बोलवलं, न सुभद्रेला बोलवलं, न त्यांनी त्यांच्या द्रौपदीला बोलवलं, पण त्यांना जे प्राप्त झालं ते ह्या दोघींनी अगोदरच प्राप्त केलं होतं. तर प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की स्त्री जी आहे ना तिच्या जीवनामध्ये, जसं द्रौपदीचं उदाहरण बघा, द्रौपदीने भगवंतांच्या चरणावर सांगा बरं कधी भगवंतांच्या चरणावरती प्रार्थना केल्या होत्या? कोण सांगू शकते? द्रौपदीने कधी प्रार्थना केल्या होत्या? वस्त्रहरणच्या वेळेला. आणि सुभद्राबाई तर त्यांची बहीण होती. त्यांनी त्या सगळ्या गोष्टी आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपण बघू शकतो की आपले नातेवाईक, आजूबाजूचे आपले गुरुवर्य, शिक्षक, शिक्षा गुरु, दीक्षा गुरु सगळे शिकवतात. आणि त्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद पण म्हणतात काय, तर आपलं जे विमान आहे ना म्हणजे आपलं आयुष्य आहे, जोपर्यंत आपण लँड करतोय म्हणजे टेक ऑफ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण एकमेकाला सांगू शकतो की माझ्या विमानामध्ये बिघाड आहे, पण जेव्हा आपल्याला टेक ऑफ करू तेव्हा आपल्याला कुणी मदत करणार नाही. तसं द्रौपदीचं सुभद्रेच्या उदाहरणामध्ये त्यांनी सांगितलं की आपण जीवनभर जर आपण आध्यात्मिक भक्ती केली तर पुरुषांना जे प्राप्त झाले ऑब्व्हियसली आपल्या माताच्या लोकांना प्राप्त होणार. आता आपण बघूया की आपण कुठं आहे या सगळ्यांच्यामध्ये. सध्या आपण अशा परिस्थितीत अडकलेलो आहे, कलियुग, त्याचबरोबर इंटरनेट आणि डेली सोप, आणि त्याचबरोबर आमच्या रील्स. डेली सोप म्हणजे काय माहीत आहे कोणाला? डेली सोप म्हणजे काय माहीत आहे? डेली सोपचा अर्थ आहे साबण, बरोबर ना? डेली सोप म्हणजे काय? मालिका. डेली सोप म्हणजे मालिका. काल मला एकाने पाठवलं होतं, आई स्वयंपाक